नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपला मित्र रॉयल शेतकरी 143 आपले मनपूर्वक स्वागत करतो. आपल्या शेतामध्ये पहिली वेचणी झाली मित्रांनो. त्यामध्ये मी 7+ कापूस घेतला. यानंतर अजून 2-3 याचे होतील. जे काय मी शेतीमध्ये प्रयोग केले होते ते यशस्वी झाले. तुम्हाला जर अधिक जाणून घ्यायचे असेल तर माझ्या चॅनलवर रॉयल शेतकरी 143 यावर तुम्ही जाऊन जे काय मी शेतीविषयी किंवा माझ्या कापसाविषयी जे प्रयोग केले, फवारण्या केल्या याविषयी सर्व मी अपडेट तिथे टाकलेले आहेत. शेतीमध्ये तर आपण खूप खर्च करतो, 2-2, 3-3 हजाराच्या फवारण्या करतो. माझ्या शेतामध्ये मी एवढा जी काही कापूस डेव्हलप केला, माझ्या शेतामध्ये फक्त 5.5 ते 6 हजाराची फवारणी, जे का मी प्रयोगासहित जे फवारण्या वापरल्या, त्या फवारणीला धरून जे मी सांगत आहोत ते यशस्वी झाल्या मित्रांनो. आपण एक फवारणी 2-2, 3-3 हजाराची करतो, तर आपल्या कमीत कमी 4 ते 5 फवारण्या होतात. आपण बघू शकता की 4 घाटर लागण्यासाठीच आपण सगळेजण फवारणी करत असतो. पण फवारणी कशा माहिती आहे का, जास्तीत जास्त जर आपण महागाच्या किंवा जास्तीत जास्त महागाच्या फवारण्या जर वापरत असेल तर त्यामुळे घाटा होतो मित्रांनो आपला. आपण जे घाटर लावण्यासाठी जे प्रयोग करतो किंवा फवारणी करतो यामुळे आपला स्वतःचाच घाटा होतो. जे काही झाडामध्ये क्रॉसिंग करत असतात, जे काही किटाणू असतात आपल्या शेतामध्ये, आपण जे सीड घेतो, आपण जर जास्तीत जास्त महागाच्या फवारण्या केल्या किंवा महागाचे कीटकनाशक वापरले तर आपल्या शेतावर जे काही क्रॉसिंग करणारे कीटनाशक असतात ते पूर्ण मरले जातात आणि पातगळ होते. जर शेतामध्ये क्रॉसिंगच जर नाही झाली, समजा फुलं मादी आणि नरची, तर आपल्या शेतामध्ये पात टिकलं का मित्रांनो? नाही ना. बरेच लोक सीड घेतात, ते हाताने क्रॉसिंग करतात. पण आपल्या शेतामध्ये कधी विचार केला का आपल्या शेतामध्ये क्रॉसिंग कोण करतं? आपल्या शेतामध्ये सर्व कीटकनाशके किंवा किडे, पांढरा तुडतुडा मासा हेच सर्व क्रॉसिंग करत असतात. तर जास्तीत जास्त महागाची फवारणी वापरू नका मित्रांनो, त्यामुळे आपल्या स्वतःचाच घाटा होतो. तुम्हाला जर माझं सांगलेलं जर पटत नसेल तर माझ्या शेतामध्ये तुम्ही प्रत्यक्ष येऊन किंवा माझ्या चॅनलला तुम्ही बघू शकता की मी कमीत कमी खर्चामध्ये, जर मी देवी कॅप्सूल, हे तुम्हाला मी माझ्या चॅनलवर सांगितलं होतं, देवी कॅप्सूल जर मी माझ्या शेतामध्ये मारलं नसतं तर माझ्या शेतामध्ये फक्त 3.5 हजाराची 1.5 एकरामध्ये फवारणी झाली असती. त्यावरच हा मी डेव्हलप केला पूर्ण कापूस. जास्तीत जास्त महागाची फवारणी मारू नका, हेच माझं म्हणणं आहे. कमीत कमी खर्चामध्ये आपण कसा कापूस घेऊ शकतो याविषयी थोडी जाणून घ्या. आणि हे मी सत्य केलं. माझ्या शेतामध्ये 40-50 जे काही घाटू लावलं मी, ते कमीत कमी खर्चामध्ये लावण्याचा प्रयत्न केला. कापसाला समजून घेतलं की कापसाला ऑलरेडी लागतं काय. जर तुम्हाला अधिक जाणून घ्यायचं असेल तर रॉयल शेतकरी 143 माझं चॅनल आहे, या चॅनलवर जा किंवा प्रत्यक्ष माझ्याशी भेटा. मी तुम्हाला चांगल्या पद्धतीने सांगेल. मी लहान जरी असेल तर मी कापसाबद्दल थोडी स्टडी केली आणि शेतामध्ये प्रयोग सक्सेस केला. त्यावेळेस तेच सांगत आहे तुम्हाला मी. कारण 1.5 एकरामध्ये कोरडवाहू, आतापर्यंत मला तर नाही वाटत की कोरडवाहू शेतीमध्ये 7+ एका वेचणीला कोणी कापूस काढला असेल. मी प्रयोग सक्सेस केला म्हणून आपल्यासमोर बोलत आहे. तुम्हाला जर पण अधिक जाणून घ्यायचं असेल किंवा माझ्याविषयी थोडं इंटरेस्ट वाटत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या सपोर्टने थोडा पण मला अजून वाव भेटेल आणि मी नवीन व्हिडिओ बनवत जाईल. तर आपल्याला जर चांगला व्हिडिओ वाटला माझा तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. ठीक आहे. धन्यवाद मित्रांनो.